रशियाने युक्रेनवर जवळपास 619 ड्रोन आणि 50 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला केलाय। या हल्ल्यांनी अनेक शहरांमध्ये प्रचंड विध्वंस घडवलेला आहे। युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी UN मध्ये हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं म्हटलेलं आहे। रशियाने युक्रेनच्या विविध शहरांवर मोठे हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे। रशियन सैन्यानं काल पहाटे विविध ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले, ज्यामध्ये किमान 3 जण ठार झालेले आहेत, अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे। हे हल्ले 9 प्रदेशांमध्ये झाले। खार्किव्हसह इतर महत्त्वाच्या ठिकाणांचा याच्यामध्ये समावेश आहे। युरोपातील प्रमुख विमानतळांवर चेक इन आणि बोर्डिंग सेवा पुरवणाऱ्या कंपनीवर सायबर हल्ला झाला, त्यामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे। शनिवारी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर अनेक मोठ्या विमानतळांसह गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने भारतातून लंडनला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केलेली आहे। विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच वेब चेक इन करण्याचा सल्ला दिलेला आहे। चीनने प्रयोगशाळेमध्ये मानवी मेंदू विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय। प्रयोगशाळेमध्ये मेंदूंच्या सूक्ष्म ऊती विकसित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे या प्रयोगाच्या नैतिकतेबाबत वादविवाद सुद्धा सुरू झालेत। हा वादविवाद ब्रेन ऑर्गेनाइड्स या नावाच्या छोट्या मेंदूच्या ऊतींबद्दल आहे आणि या ऊतींना कधी-कधी ब्रेन इन बॉक्सेस समजलं जातं, पण प्रत्यक्षात त्या खूप साध्या आहेत आणि त्या स्टेम पेशींपासून तयार होतात आणि खऱ्या मानवी मेंदूंप्रमाणे कार्य करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना जाणीव नसते असं वैज्ञानिकांचं मत आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी HB1 व्हिसासाठी म्हणून रक्कम ही $1,700 ते $4,500 वरून थेट $1,00,000 वर नेलेली आहे। भारतीय चलनामध्ये ही रक्कम $88 लाख रुपये। H1B व्हिसाचा सर्वाधिक वापर करणाऱ्या भारतीय IT कंपन्यांना त्याचा फटका बसणार आहे। ट्रम्प यांनी शुक्रवारी या आदेशावर स्वाक्षरी केली आणि त्यानुसार H1B व्हिसासाठी अर्ज करतानाच $1,00,000 रक्कम भरल्याचा पुरावा जोडला जाणार आहे। या निर्णयाचा परिणाम भारतातील IT उद्योगाला बसणार आहे। हैतीच्या 143 सैनिकांनी मेक्सिकन सैन्याकडून 8 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलंय। यामध्ये 15 महिला आणि 128 पुरुषांचा समावेश होता। त्यांना स्वसंरक्षण, गोळीबार आणि मानवाधिकाराचं प्रशिक्षण देण्यात आलं। 2021 मध्ये राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मोईस यांच्या हत्येनंतर राजधानी पोर्ट ओ प्रिन्सेसचा 90% भाग हा टोळ्यांच्या नियंत्रणाखाली आला। केनिया नेतृत्वातील आंतरराष्ट्रीय सैन्य तैनात असून वाढत्या हिंसाचारामुळे सैन्य पुन्हा मजबूत करण्यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात आलंय। डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने जगभरातील श्रीमंत व्यक्तींना लक्ष्य केले आणि एक नवीन प्रीमियम इमिग्रेशन योजना सुरू केली। या अंतर्गत महागड्या गोल्ड कार्डच्या बदल्यात अमेरिकेचं कायमस्वरूपी वास्तव्य दिलं जाणार आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या तिजोरीत अब्जावधी डॉलर्सचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे। वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी या योजनेची घोषणा केली। गोल्ड कार्ड योजनेअंतर्गत वैयक्तिक अर्जदारांना कायमस्वरूपी वास्तव्यासाठी $8,05,00,000 भरावे लागतील। फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्सवर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रयत्न प्रकरणात रायन राऊतवरील खटल्यामध्ये महत्त्वाची घडामोड घडली आहे। राऊतनं हत्येचा पुरावा नसल्याचा युक्तिवाद केला, पण न्यायाधीश आयलिन केनन यांनी तो फेटाळून लावला आणि त्यामुळे आता ज्युरी पुढचा निर्णय देणार आहे। सरकारी पक्षानं 38 साक्षीदार सादर केलेत आणि राऊतनं सुद्धा काही आरोपांवर निर्दोषत्वाची याचिका केली आहे। त्याच्यावर ट्रम्पला रायफलने लक्ष्य केल्याचा आरोप आहे। FBIनं सविस्तर पुरावे दिलेले असून राऊत सोमवारी आपली बाजू मांडेल आणि तो 3 साक्षीदारांना त्यावेळी बोलवणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प गोल्ड कार्ड व्हिसा जाहीर केला, त्यामुळे अमेरिकेच्या नागरिकत्वाचा मार्ग मिळू शकतो। या कार्डसाठी प्रक्रिया शुल्क आणि 1 दशलक्ष कंपन्यांसाठी तर 2 दशलक्ष योगदान आवश्यक आहे। ट्रम्प प्लॅटिनम कार्ड 5 दशलक्ष योगदानासह उपलब्ध आहे आणि त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेमध्ये 270 दिवस राहता येईल। फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या गोल्ड कार्डला आता प्लॅटिनम कार्ड म्हणतात, ज्यासाठी प्रतीक्षा यादी खुली असून काँग्रेसची मंजुरी बाकी आहे। या बदलांमुळे उच्चकुशल व्हिसाच्या किमती वाढतील, पण कायदेशीर आव्हानांमुळे अडचणी येऊ शकतात। न्यूयॉर्कमधील ABC स्टुडिओ बाहेर आज चित्रपट आणि टीव्ही लेखकांनी जिमी किमेल आणि मुक्त अभिव्यक्तीच्या समर्थनार्थ निदर्शनं केली। चार्ली किर्क यांच्या हत्येबाबत किमेल यांच्या वक्तव्यानंतर ABCनं त्यांच्या लेट नाईट शो निलंबित केला आणि वॉल्ट डिझनी कंपनीला किमेल यांना पाठिंबा देण्याचा धोका पत्करावा लागतोय। सॅम व्हिलर यांनी ABCच्या निर्णयाला कॉर्पोरेट कायरपणा म्हणत टीका केली। ट्रम्प यांनी किमेल यांच्या कमी रेटिंग्सवर टीका करत त्यांना बडतर्फ करायला हवं होतं असं म्हटलं आणि नेटवर्क्सच्या परवान्यांवर पुनर्विचार करा असं सुचवलं।
शिकागो परिसरामध्ये 8 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मिडवे ब्लिट्झ नावाच्या मोहिमेमध्ये गेल्या 2 आठवड्यात 400 पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आलेली आहे. ही मोहीम आयसीई आणि इतर फेडरल एजन्सींनी संयुक्तपणे राबवली असून यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा कायदेशीर कागदपत्रांशिवाय राहणारे परदेशी नागरिक लक्ष्य केले गेलेत. ही मोहीम ट्रम्प प्रशासनाच्या कठोर स्थलांतर धोरणांचा भाग आहे आणि त्यामुळे स्थानिक समुदाय आणि कार्यकर्त्यांमध्ये भीती आणि नाराजी पसरली आहे. दमास्कसच्या उपनगरामध्ये ओटेबा इथं शेतात सापडलेल्या सामूहिक कबरीतून शुक्रवारी 25 मृतदेह बाहेर काढले गेले. या कबरीमध्ये अंदाजे 175 मृतदेह असल्याचा अंदाज आहे आणि हे मृतदेह 2014 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बशर असद यांच्या काळातील असण्याची शक्यता आहे. त्यांच्या सैन्याने पूर्व घोटातील घेराबंदीतून पळणाऱ्यांवर हल्ला केला होता आणि त्यात हे सर्व मारले गेल्याची शक्यता आहे. बेपत्ता झालेल्या नातेवाईकांच्या शोधात कुटुंबियांनी घटनास्थळी गर्दी केली होती. इस्रायलने गाझा पट्टीमध्ये सुरू केलेल्या लष्करी कारवाईमुळे गाझा शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांचं स्थलांतर सुरू झालंय. स्वतःचं सामान भरलेल्या गाड्या घेऊन अनेक कुटुंबांनी दक्षिणेकडील भागाकडे कूच केली आहे. इस्रायली सैन्यानं गाझा शहर पूर्णपणे रिकामं करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळे एकेकाळी 10 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरातून अनेक नागरिक विस्थापित होतात. मात्र 2 वर्षापासून सुरू असलेल्या या युद्धामुळे आणि दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या गाझा शहरामध्ये अजूनही लाखो लोक अडकून पडलेले आहेत. हाँगकाँगमध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवर दुसऱ्या महायुद्धातला एक बॉम्ब सापडलेला आहे. पोलिसांनी तातडीनं कार्यवाही केली आणि तो यशस्वीपणे निकामी केल्याची सुद्धा माहिती आहे. हाँगकाँग बेटाच्या पश्चिमेकडील क्वारी बे या निवासी आणि व्यावसायिक भागामध्ये हा बॉम्ब आढळला. बॉम्ब सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं परिसरातील हजारो रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आणि त्यानंतर बॉम्ब निकामी करण्यासाठी विशेष पथक बोलवण्यात आलं आणि बॉम्ब यशस्वीपणे निकामी केला गेला. इस्वातिनीतील लोकशाही समर्थकांनी शुक्रवारी प्रिटोरियामधील अमेरिकन दूतावासावर मोर्चा काढला, ज्यामध्ये त्यांनी अमेरिकेतून हद्दपार केलेल्या स्थलांतरितांना इस्वातिनीत स्वीकारण्याच्या कराराला विरोध केला. आंदोलकांनी राजेशाही संपवण्याची मागणी केलेली असून राजा मस्वाती तिसरा यांना या करारातून मोठी रक्कम मिळत असल्याचा आरोप केला. आंदोलन आयोजक फिलिले खुमालू यांनी सांगितलं की इस्वातिनीत गरिबी खूप आहे आणि या पैशांचा कोणालाही फायदा होणार नाही. आंदोलकांनी गीतं गायली, त्याचबरोबर घोषणा दिल्या आणि दूतावासाकडे मोर्चा काढला. कॅलिफोर्नियातील डोंगराळ भागामध्ये प्रचंड पावसामुळे भूस्खलन आणि चिखलाचा प्रवाह झाला आणि त्यामुळे झाडं उन्मळून पडली, तसंच घरांना धक्का बसलाय. चालक 10 तास त्या ठिकाणी अडकून पडलेला होता. सॅन बर्नार्डिनो नॅशनल फॉरेस्ट जवळील जेंक्स लेक परिसरामध्ये स्टेट रूट 38 वर अडकलेल्या 10 लोकांची सुटका करण्यात आली आणि हा रस्ता अरुंद आणि वळणावळणाचा आहे, जो लॉस एंजेलिसच्या पूर्वेकडील शहरांना बिग बेअर लेकशी जोडतो. या दरम्यान कुणालाही दुखापत झाली नाही हे सुदैव. कोणी बेपत्ता असल्याचं वृत्त सुद्धा नसल्याचं सॅन बर्नार्डिनो काउंटी फायरच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा लंडनचे महापौर सादिक खान यांच्यावर निशाणा साधलेला आहे. त्यांनी खान यांना जगातील सर्वात वाईट महापौरांपैकी एक असं म्हटलंय. याआधी ट्रम्प ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना सादिक खान यांनी वृत्तपत्रात एक लेख लिहून ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांवर जगभरात विभाजनकारी आणि अतिउजव्या विचारसरणीच्या राजकारणाला प्रोत्साहन दिलं आहे असं म्हटलं होतं आणि त्यामुळे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा खान यांच्यावर टीका केली. पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील संरक्षण करारामुळे मोठी खळबळ माजलेली आहे. या करारानुसार एका देशावरील हल्ला हा दुसऱ्या देशावरील हल्ला मानला जाईल. दोन्ही देशांमध्ये झालेल्या संरक्षण करारातील अटी शर्ती पाहता भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर सौदीला पाकच्या मदतीसाठी संघर्षात उडी घ्यावी लागेल. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारामध्ये अण्वस्त्र वापराचा उल्लेख सुद्धा आहे. सौदी अरेबिया स्वतःच्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षांमधील घडामोडी पाहता सौदीनं त्यांची रणनीती बदलायला सुरुवात केली आहे. पाकिस्तान सोबतच्या कराराकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिलं जाते. युरोपमधील प्रमुख विमानतळांवर सायबर हल्ला झाल्यामुळे लंडनच्या हिथ्रो, ब्रुसेल्स त्याचबरोबर बर्लिनसह अनेक महत्त्वाच्या विमानतळावर चेक इन आणि बोर्डिंग प्रणाली विकसित झालेली आहे आणि अनेक उड्डाणं रद्द केलेली आहेत. विमानतळावर हजारो प्रवासी खोळंबलेत. बेल्जियममधील ब्रुसेल्सच्या विमानतळावर अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे. नेदरलँड्स आणि बेल्जियमच्या सीमेवर वसलेल्या बार्ले या छोट्याशा शहरामध्ये आंतरराष्ट्रीय सीमा घरांच्या मधूनच जाते.
इथली अनेक घरं, रेस्टॉरंट्स आणि दुकानांमध्ये बेडरूम बेल्जियममध्ये आणि स्वयंपाकघर नेदरलँड्समध्ये विभागलं गेलंय. मध्ययुगीन करारांमुळे उद्भवलेल्या या जटिल सीमेच्या बाबतीत स्थानिक रहिवासी दोन्ही देशांच्या नियमांचा फायदा घेतात. पण काही वेळा गोंधळ सुद्धा होतो. हे शहर पर्यटकांसाठी एक अनोखं आकर्षण आहे. बार्ले हे नेदरलँड्समधील बार्ले नासाऊ आणि बेल्जियममधील बार्ले हर्टोग या 2 गावांचं एकत्रित रूप आहे. हे शहर फक्त 5 किलोमीटर परिसरामध्ये पसरलेलं आहे आणि इथे जवळपास 9,200 लोक राहतात. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लढाऊ विमानांना पाडल्याचा दावा केला होता. या संदर्भात काँग्रेस नेते पवन खेडा यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पाकिस्तानचे हे जे दावे आहेत ते पूर्णपणे खोटे असल्याचं सांगितलं. भारतीय वायुसेना लवकरच या दाव्याचं खंडन करेल आणि सर्व राफेल विमानांची माहिती सार्वजनिक करून पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आणेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. पाकिस्तानने काही विमानाचे तेल नंबर दिलेले आहेत, मात्र पाकिस्तान नेहमी खोटे दावे करतो. भारतीय वायुसेना देखील प्रत्येक वेळी त्यांचा खोटेपणा जगासमोर आणतं असं ते म्हणाले. केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये मोठी कपात केल्यानंतर भारतीय रेल्वेनं सुद्धा आपल्या प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. रेल्वे मंत्रालयानं रेल नीर या ब्रँडच्या पाण्याच्या बॉटल्सच्या दरात कपात केली. या निर्णयानुसार यापूर्वी 15 रुपयांना मिळणारी 1 लिटर पाण्याची बॉटल आता 14 रुपयांना मिळेल, तर अर्धा लिटर पाण्याची बॉटल ही 10 रुपयांऐवजी 9 रुपयांना मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत परिपत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर DY चंद्रचूड यांनी सरकारी बंगला सोडला नव्हता. त्यावरून विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायमूर्ती धुलिया यांच्या निरोप समारंभात टोलेबाजी केली. त्यावर चंद्रचूड यांनी भाष्य केलंय. धुलिया यांच्या निवृत्ती समारंभात गवई काहीतरी म्हणाले, मला त्यावर भाष्य करायचं नाही, ते त्यांचं मत असेल. मी त्यांच्याशी असहमत असलो तरी व्यवस्थेचा मी आदर करतो. विचार मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मी 2 महिने त्या घरात का थांबलो, पण मला त्यांच्या विधानावर काही बोलायचं नाही, असं चंद्रचूड म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केलाय. प्रचार सभा, प्रचार फेऱ्या आणि समाज माध्यमांवर प्रचाराचा धुरळा उडालाय. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष सुद्धा बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडीवर आहे. स्वतः प्रशांत किशोर बिहारमध्ये फिरतायत. काल एका प्रचार सभेमध्ये बोलत असताना किशोर यांनी नागरिकांना धर्म आणि जातीच्या आधारावर मतदान न करण्याचं आवाहन केलं. निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी वेगवेगळ्या पक्षाचे लोक तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला पैसे देऊ करतील. तुम्ही ते पैसे घ्या, असं सुद्धा किशोर म्हणाले. H-1B व्हिसा शुल्क वाढवण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2017 मधील भारताचे पंतप्रधान कमकुवत आहेत ही जुनी पोस्ट पुन्हा शेअर केली. मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी हे भारतीयांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यात अपयशी ठरलेत, असं राहुल गांधींनी म्हटलंय. राहुल गांधींनी अमेरिकेच्या H-1B धोरणाचा स्क्रीनशॉट सुद्धा पोस्ट केला आणि पुन्हा एकदा मोदींना वीक प्राईम मिनिस्टर असं संबोधलेलं आहे आणि त्यांच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. भारताने 15 ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशनच्या 89व्या वार्षिक बैठकीचं आयोजन केलेलं. भारतीय मानक ब्युरो म्हणजेच इतर काही बैठका सुद्धा त्यांच्याकडून आयोजित करण्यात आल्या होत्या. 100पेक्षा अधिक देशांमधील 2000पेक्षा अधिक तज्ज्ञ सहभागी झालेले. या बैठकीमध्ये लो व्होल्टेज डायरेक्ट करंट साठीच्या जागतिक मानकीकरणाचं नेतृत्व भारताकडे सोपवलं गेलं. सोबतच या बैठकीचा एक भाग म्हणून 75 उद्योजक संघटना आणि स्टार्टअप्सनी एक मोठं प्रदर्शन भरवलेलं होतं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये लाखो भाविक दाखल होण्याचा अंदाज आहे. या भाविकांना गोदावरी पूजनासह अन्य धार्मिक विधींसाठी मोठ्या प्रमाणावर पुरोहितांची गरज भासेल आणि ही बाब लक्षात घेत राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाकडून पौरोहित्याचं प्रशिक्षण वर्ग सुरू केले जाणार आहेत आणि आलेल्या भाविकांना नाशिक परिसरातील धार्मिक पर्यटन घडवू शकतील अशा टुरिस्ट गाईडसाठी सुद्धा विशेष अभ्यासक्रम तयार केला जातोय. दिवाळीच्या मुहूर्तावर हे दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. भारतीय तटरक्षक दलानं अदम्य हे अत्याधुनिक गस्ती जहाज ओडिशाच्या किनारपट्टीवर तैनात केलंय आणि त्यामुळे बंगालच्या उपसागरातील सागरी सुरक्षा आणखी मजबूत झाली आहे. अदम्य हे जहाज हे पारादीप इथे तैनात केलेलं आहे आणि जहाजाचा वेग 50 किलोमीटर प्रति तास आहे. त्याचा उपयोग गस्तीसाठी, घुसखोरीला आळा घालण्यासाठी तसंच खोल समुद्रामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी केला जाईल. शिवाय या गस्ती जहाजाची भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्राचं संरक्षण करण्यासाठी मदत होणार आहे. या जहाजामुळे ओडिशा आणि बंगालच्या उपसागराची सागरी सुरक्षा अधिक प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे.
भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार वाटाघाटी योग्य दिशेने सुरू आहेत. लवकरच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल वॉशिंग्टनला भेट देण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. नुकताच झालेल्या बैठकीत दोन्ही बाजू सकारात्मक होत्या. अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर 50% आयात शुल्क लावलंय, ज्यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा फटका बसलाय. या पार्श्वभूमीवर गोयल यांचा हा संभाव्य दौरा महत्त्वाचा मानला जातोय. या भेटीमध्ये दोन्ही देशांमधील व्यापार अडथळे दूर करून फायदेशीर करार लवकरच पूर्ण करण्याच्या अपेक्षा केल्या गेल्यात. भारतीय रिझर्व्ह बँकेनं बँकांना ग्राहकांवर आकारले जाणारे किरकोळ शुल्क कमी करण्यास सांगितले. या निर्णयानं बँकांच्या अब्जावधी रुपयांच्या महसुलावर परिणाम होऊ शकतो. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच बँकांना डेबिट कार्ड, उशिरा पेमेंट आणि किमान शिल्लक न राखण्यासाठी आकारलं जाणारं शुल्क कमी करायला सांगितलेलं आहे. वैयक्तिक कर्ज, कार वित्तपुरवठा, त्याचबरोबर लघु व्यवसाय कर्जांमध्ये वाढ झाली, त्यामुळे ग्राहक हिताची चिंता निर्माण झालेली आहे. आरबीआयच्या मते जादा शुल्क गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांवर बोजा टाकतात आणि या वाढीमुळे ग्राहकांच्या तक्रारी 50% वार्षिक दरानं वाढलेल्या आहेत.